शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व उद्योगपती माननीय श्री संजयजी घोडावत यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर। सर्व विश्वस्त, संचालक, प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक। कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा चोकापासून अंकलीपर्यंत जो नवा बायपास काढलेला आहे त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत। शिवाय या रस्त्यावर कृष्णेवर एक मोठा पूल होणार आहे आणि या पुलामुळे या वारणा, कृष्णा या नद्यांच्या परिसरातल्या गावांना कितपत पुराचा फटका बसणार आहे हे अजून स्पष्ट नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्या संदर्भामध्ये या परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना काही माहिती पुरवलेली नाही। याशिवाय हा जो 38 किलोमीटरचा नवा रस्ता होणार आहे याला केवळ बाजारभावाच्या दुप्पट मोबदला दिला जाणार आहे आणि उर्वरित पार नागपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत ज्या जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे त्याला 5 पट मोबदला दिलेला गेलेला आहे। या 4-5 गावावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा अभ्यास न करता रस्ता बांधणी केल्यामुळे मिरजेला बायपास झालेला आहे। त्या बायपासमुळे सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ, वड्डी आणि ढवळी या 3 गावांना मोठ्या प्रमाणामध्ये पुराचा फटका बसला आहे। वास्तविक पाहता पाण्याची पातळी ही 2021 साली 2019च्या तुलनेनं 1.5 मीटरनं कमी होती, परंतु या 3 गावांमध्ये उलट झालं। 2021 साली 2019च्या तुलनेनं जवळजवळ 1 मीटर पाण्याची पातळी जास्त झाली होती। याचं कारण मिरज शहराच्या भोवतीनं हा जो रस्त्याचा भराव टाकलेला आहे त्यामुळं नदीच्या पात्रातलं पसरणारं पाणी हे वड्डी, म्हैसाळ आणि ढवळी या गावामध्ये शिरलं आणि पाण्याची पातळी वाढली। तीच परिस्थिती या अंकली जवळ होणाऱ्या पुलामुळं उमळवाड असेल, दानोळी असेल, कोतळी असेल, हरिपूर असेल या गावांच्या बाबतीत होणार आहे आणि या संदर्भामध्ये जी शास्त्रोक्त अभ्यास व्हायला पाहिजे होता तो अजून झालेला नाही। असं असताना जबरदस्तीनं शेतकऱ्यांचा विरोध असताना या प्रस्तावित रस्त्याची मोजणी करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं आज करण्यात आला। त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला। दडपशाही करून, पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना अटक करून या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे, परंतु आम्ही गप्प बसणार नाही। किती दडपशाही केली आजच सांगतो, आज दिवसभर मेहनत करून जी काय मोजमाप केलेलं आहे, खुणा केलेल्या आहेत त्या खुणा सगळ्या संध्याकाळी आम्ही काढून टाकणार आहे। त्यांना जे काय करायचं ते करून दे। याशिवाय अशी दडपशाही जर होणार असेल, मी स्वतः आता पालकमंत्र्याशी फोन करून त्यांना सांगितलं, कारण त्यांनीच ज्यावेळी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ गेल्या आठवड्यात त्यांना भेटलेलं होतं तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी बैठक घेणार आहे। पहिल्यांदा सुनावण्या होऊन देत तोपर्यंत मोजणी करणार नाही असं सांगून सुद्धा आज प्रशासनानं पालकमंत्र्यांचं न ऐकता मोजणी करायला सुरुवात केलेली आहे आणि हे जर प्रशासन पालकमंत्र्याचं ऐकणार नसेल, हे प्रशासन शेतकऱ्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करणार असेल तर माझ्या माहितीप्रमाणे येत्या 6-7 तारखेला काहीतरी मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यात येणार आहेत। आम्ही याचा जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती।
आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.